सखी सावली काव्यांजली। एकच ऑप्शन दिसतो, प्रोजेक्ट मी कंटिन्यू करतो। मी त्या निकिताला प्रीतमच्या आयुष्यातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते, पण प्रीतमच्या आयुष्यात येणाऱ्या या सगळ्या प्रॉब्लेम्स ना अंजलीच जबाबदार असेल तर? हा मावशी, तुम्हाला माहितीये प्रीतम खूप खुश आहे। का? अहो, कारण त्याला त्याच्या स्टुडिओमध्ये काम करता येणार नाहीये ना, म्हणून मी आपल्या घरात असलेल्या त्याच्या रेकॉर्डिंगच्या सगळ्या वस्तू शोधून दिल्या। आधी त्याचा वापर होत नव्हता, पण आता ते उपयोगाला येतील। प्रीतमच्या रूम मध्ये एक छोटासा सेटअप तयार झालाय। चला ना, मी तुम्हाला दाखवते, चला। मला कुठंही यायचं नाहीये। आणि तुला काय वाटतं ग? प्रीतमचे प्रॉब्लेम्स, त्याचे टेन्शन्स, त्याची सुख दुःख समजून घेण्यात आम्ही कमी पडतोय? त्याची जी काही काळजी आहे ती फक्त तुला एकटीलाच आहे, आम्हाला काहीच काळजी नाही असं वाटतं तुला? नाही मावशी, तसं नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा अंजली, ठीक आहे आता हे स्टोर रूम मधनं सगळा सेटअप वगैरे तू शोधून काढलायस, मान्य आहे, पण आता प्रीतमच्या फार पुढं करण्याची गरज नाहीये। मावशी, तसं नाहीये। प्रीतमला बरं वाटावं म्हणून हा तात्पुरता उपाय मी... तात्पुरता नाही, आता कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज। म्हणजे? कळेल, लवकरच कळेल। मावशी, माझं काही चुकलंय का? म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बद्दल तुमच्यापासून लपवून ठेवलं ती चूक मी मान्य करते, पण प्रश्न फक्त लपवण्याचा नाहीये, प्रीतमवर ही अशी एका मागोमाग एक संकट का येत आहेत, कशी येत आहेत, कुणामुळे येत आहेत, हे शोधून काढण्याचा प्रश्न आहे। प्रीतमचा अजून मेसेज नाहीये की फोन नाही। मला वाटलं होतं इतकं सगळं झाल्यानंतर तो मला शरण येईल, मला हवंय तसंच वागेल, पण तसं काहीच घडत नाहीये। नाही, मला ना आता असे साधे सुधे खेळ करून चालणार नाहीये। प्रीतम, तुझ्यासाठी ना काहीतरी मोठं प्लॅन करावं लागणार आहे। आय हॅव टू डू समथिंग बिग फॉर यू। Be ready for it. काव्या, पाणी आणतेस ना? हो आई, येतच होते, हे घे। आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, होळी येते ना, त्यानिमित्त 100 पुरणपोळ्यांची ऑर्डर आहे, त्यासाठी लागणारं काही सामान पण आणावं लागेल। अगं काव्या, एवढा उत्साह आणतेस कुठून? आजच घरात आलो आणि सगळी साफसफाई पूर्ण केलीस तू, आणि आता ही पोळ्यांची ऑर्डर? किती धावपळ करून घेतेस तू? नाही आई, मला जमेल तसंच करतेय मी। आणि घराचं म्हणाल तर मुलं परत येण्याआधी सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यासारख्या जागच्या जागी असाव्यात असं वाटत होतं मला, म्हणून ते सगळं जरा घाईत केलं। बरं, हे कुठे गेलेत ग? मला कुठेतरी बाहेर जातो म्हणाले, सांगितलं नाही? वर म्हणाले की तुझ्यासाठी सरप्राईज। सरप्राईज आला? कसं आहे? ही बरी आहे आजी, ही बरी आहे। अगं ट्रिप संध्याकाळी येणार म्हणून फोन आला होता, मीच काव्याला म्हटलं की मी जाऊन मुलांना घेऊन येतो,
तुझ्यासाठी सरप्राईज. छान सरप्राईज दिलं. आम्ही किती मिस केलं माहितीये तुम्हा दोघांना. काय मग कशी झाली तुमची ट्रिप? एन्जॉय केलं की नाही तुम्ही? आई तुला माहितीये का आम्ही एक पूर्ण दिवस वॉटर पार्क मध्ये एवढी धमाल केली ना. तिथं खूप मोठ्या राईड मध्ये झूम. टीचर ह्याला म्हणाली पळू नकोस, तरी वेड्यासारखं पळायला लागला आणि मग झूप करून पडला. काय रे, लागलं नाही ना तुला? नाही, तुम्हाला माहितीये मला त्या झूम मध्ये खूप मजा आली. मस्त. बरं एक काम करा, तुम्ही दोघं आत्ताच आलात की नाही, तर हातपाय धुवून स्वच्छ आपण तयार होऊया आणि जेवायला बसूया. जेवता जेवता तुम्ही केलेल्या सगळ्या गमती जमती सांगा तुम्ही. चला. आई डॅडू कुठे? आम्हाला डॅडूला भेटायचंय. अगं प्राचू बाळा, बाबांना ऑफिस मध्ये काम असेल ना. आम्हाला बोलायचे त्याच्याशी. अजून आला का नाही तो? आई त्याला व्हिडिओ कॉल लावून दे ना प्लीज. आत्ता नको, नंतर लावून देते. आई आम्ही तुम्हा लोकांशी भेटलो, पण आम्हाला आता डॅडूला भेटायचंय. त्याला व्हिडिओ कॉल तू लाव. आत्ता नको असं म्हटलं ना मी. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? यावर पटकन. निनिश काय झालं तुला? तुला डॅडूची आठवण येते ना? मलाही डॅडूची आठवण येते, पण आता काय करायचं? माझ्याकडे नाही आयडिया आहे. डॅडूला व्हिडिओ कॉल करायचा का? पण निमिष, आपण व्हिडिओ कॉल करतोय हे कोणाला कळायला नाही पाहिजे. प्रॉमिस कर. प्रॉमिस. एक मिनिट. प्राचू, निमिष, हाय डॅडू. निमिष, डॅडू तू कुठे आहेस? मी ऑफिसमध्ये. डॅडू तुझ्या ऑफिस मध्ये काय सगळी लोक कपडे धुतात का? ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही कसे आहात आणि कधी आलात? ट्रिप कशी झाली तुमची? डॅडू आम्ही आताच आलो थोड्या वेळापूर्वी. बाबा आम्ही तिकडे ना खूप धमाल केली आणि गेम्स पण खेळलो. आणि डॅडू तिथे आम्ही स्विमिंग पण शिकलो आणि आम्ही खूप धमाल केली. तू कधी येणार आहे? तू ये ना घरी. मी आपण लवकरच भेटू. बरं आता होळी येते, तू येणारस का होळीला? होळी? तू आलास ना की आपण खूप मज्जा करू, खूप धमाल करू. प्लीज ये ना, प्लीज ना. ओके 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 ओके, येतो. काय रे, काय करताय तुम्ही? प्राचू, असे काय हे दोघं? शू काय करतोस इतका वेळ? अगं एक कॉल आला होता म्हणून उशीर झाला. कोणाचा कॉल? अगं प्राची आणि निमिषचा कॉल होता. ते आजच ट्रिपवरून घरी आलेत, खूप खुश होते. ते ट्रिपवरच्या गमती जमती सांगत होते मला आणि मला त्यांनी होळीला घरी बोलवलं. अरे तू खरंच त्यांच्या घरी जाणारच परत? त्यांच्या म्हणजे माझंही घर येते.
आहे नाही होतं. ते तुझं घर नाहीये आणि ती तुझी फॅमिली नाही. विश्व, तू माझ्याकडे लक्ष दे ना. आपली फॅमिली आहे ना आता. होळीचा सण तू माझ्या बरोबर सेलिब्रेट करावास असं मलाही वाटतं. माझेही काही प्लॅन्स आहेत, माझ्याही काही इच्छा आहेत. प्रत्येक सणाला तू माझ्या बरोबर असावंस असं मलाही वाटतं ना. तू कशाला जातोस तिकडे? शिष्ट जावं लागेल मला मुलांसाठी. आणि तुला होणाऱ्या बाळाची काहीच काळजी नाही. पण तू या मुलांसाठी काही करायला तयार असतोस. काय गरज आहे जायची? हे बघ, माझ्या मुलांसाठी काय करायचं आणि काय नाही हे तू सांगायची गरज नाही. ते मी ठरवेन. आणि तुझं डोकं दुखत होतं ना, आता बरं वाटतंय ना? व्हेरी गुड. मशीनमधून कपडे काढ आणि वाळत घाल. त्याला कितीही माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला तरी जी फॅमिली बरोबरची अटॅचमेंट कमीच होत नाहीये. काव्य आणि तिची ती मुलं मला सुखाने जगू देणार आहेत का नाही? आजोबा 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 अरे अरे काय झालं? आजोबा. प्राची, निमिष, समोर या दोघाही. काय सांगतेय मी? ऐकू येत नाहीये का? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हा दोघांना? अगं काय झालं काव्या? हे बघा, या दोघांचे उद्योग. अगं काय केलं या मुलांनी? बाबा, मगाशी मी तुम्हा दोघांसमोर सांगितलं नाही यांना की डॅडूला आत्ता फोन करायला नको म्हणून. पण नाही, आतमध्ये जाऊन माझा मोबाईल घेतला आणि गुपचूप यांना फोन केला यांनी. काय रे, नको म्हणून सांगितलेलं असताना फोन का केलात तुम्ही? राजू, तुझीच आयडिया असेल ही, बरोबर ना? आईचं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तुम्ही? काव्या, अगं त्यांनाही त्यांच्या बाबाची आठवण येत असणार ना. काय रे बाळा, तुम्ही आईने एवढं सांगून पण का नाही ऐकलं तिचं? आईला वाईट वाटलंय ना? हे बघ प्राची, निमिष, अरे बाळांनो असं करतात का? हा, हे बघा, आपल्या बाबांसाठी आपण. अरे अरे ऐका. अगं काव्या, अगं किती जोरात ओरडलीस त्यांना. त्यांच्या बाबाची त्यांना आठवण येत असणार ना, म्हणून केला असेल त्यांनी फोन. त्यात त्यांची काही चूक नाही. हो, कळतंय आई, कळतंय मला की त्यांची काही चूक नाही. पण मी तरी काय करू? कधी कधी ना सहन होत नाही आणि मग मुलांवर असा राग निघतो. का असा गुंतावून बसलाय आयुष्यात? काय चुकलंय माझं? सॉरी, मी ते एक मिनिट काय कुठे निघाली तू? आता काय काय करत होतीस?
काही नाही रे. नाही नाही, जे काय होतं खूप छान होतं. त्यामुळे तू गात होतास तेच मी कंटिन्यू केलं, की काही नाही. एकदा प्लीज कर ना. मी रेकॉर्ड करून ठेवतो, खूप मस्त वाटतं. एकदा परत कर ना. असं वाटतंय की कधी संपूच नाही. असं वाटतंय की आपली सुरांची महफिल नेहमी सुरू असत. असं वाटतंय की तुझे सूर माझ्या कानात नेहमी भरत राहावं. खूप मोकळं वाटलं मला, खूप शांत, वेगळंच कमाल वाटलं मला. गात ना. जाते, मला काम आहेत. पुरणपोळ्या करायच्या. अशी नाही स्टेप आहे ती. मग कशी स्टेप आहे ही? अशी आहे. हे बघ निमिष, तू मला दाखव, मग आपण एकत्र करू. हा. वाव निमिष, आता आपण एकत्र करू. वाव निमिष, किती छान गाणं आहे. हो, आणि डान्स पण किती छान आहे ना. ही सिरियल किती छान असेल. मी डेली बघीन. जमलं तुला? हो, चल आपण डान्स करूया. अरे वा, आई, काय छान डान्स केला तुम्ही, मस्त. हे बघा मी शूट केलाय. मस्त ना. वाव किती छान व्हिडिओ आहे. आई, ते सोशल मीडियावर पोस्ट कर. ओके. डन. पण खूपच छान ना. व्हेरी गुड. थँक्यू. आई आई अहो मी म्हणेन ना नंतर, राहू दे. असू दे ग, एकटीने किती राबशील. आणि मला थोडीफार सवय नको का? बसून बसून आळशी करशील नाही तर. आणि एवढी मोठी ऑर्डर आहे, थोडासा माझाही हातभार लागला तर चालणार नाही का तुला? नाही आई, तसं नाही. उलट तुमचा हात लागला तर पुरणपोळ्या आणखीन छान होते. आता कसं? पटापट मी पुरणपोळ्या करून घेते, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवता येईल, मग मुलांना खायलाही देता येईल. पुरणपोळ्या म्हणजे मुलांचा अगदी जीव की प्राण आहे. आणि मुलं तुझी जीव का प्राण, हो ना? काल रात्री त्यांच्यावर एवढी रागवलीस, पण सकाळी मात्र त्यांना कुरवाळत बसली होतीस. बघितलंय मी. डाळ शिजत आली आहे, ते झालं की कटाची आमटी बनवेन. अगं तू डाळ शिजायला घातलीस खरी, पण गुळ कुठे आहे?
आणि गुळ आणायची ज्यांच्यावर जबाबदारी दिलीस ते तरी कुठे आहेत? त्यांचाही पत्ता नाही आणि गुळाचाही पत्ता नाही. आला आला गुळ आला. मला वाटलंच होतं तू माझ्या नावाचा उद्धार करशील. अगं मी काय दुकानदाराशी गप्पा मारत बसलो नव्हतो. गर्दी होती खूप आणि मी दोघा तिघांशी भांडून पुढे घुसून गुळ घेऊन आलोय. हो का? हो. तुम्ही आणि भांडण केलं? हं? पटेल असं काहीतरी बोला ना. आणि भांडण करून तरी काय मिळतं? उलट त्रासच होतो त्या गोष्टीचा. एकमेकांची मनं दुखवली जातात. दरवर्षीप्रमाणे आज मधुर नसणार आहे माझ्या हातची पुरणपोळी खायला.